आपण अंकगणितची सिरीज आपण चालू केलेली आहे. त्याच्यातला आपण संख्याविषयी पूर्णपणे माहिती घेतलेली आहे. संख्या म्हणजे नंबर आणि ते कोणत्या प्रकारच्या आहेत, कशा आहेत, कोणत्या संख्येला काय म्हणायचं, पूर्णांक संख्या कोणती, अपूर्णांक कोणत्या संख्या, याबद्दल आपण पूर्ण विश्लेषण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये काढू. आजचा आपला गणिताचं दुसरं लेक्चरामध्ये आपण बघणार आहोत कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या. आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय? विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय आणि ते कशासाठी कामी पडेल हे आज आपण बघणार आहोत. कसोट्या आपल्याला याच्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या समोरच्या लेक्चरमध्ये आपल्याला लसावी मसावी असे बरेच काही टॉपिक आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये भागाकार हा महत्त्वपूर्ण विषय राहणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भागाकाराची गोष्ट, जर कसोट्या आपल्याला पाठ असतील तर कोणत्या संख्येने भाग जाईल हे आपल्याला लगेच लक्षात येईल. त्यासाठी हा लेक्चर पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला कसोट्या आणि जे मी आज सांगत आहेत ते एका वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर आपलं जेव्हा लसावी मसावी या टॉपिककडे वळू किंवा कोणते भागाकार करायचा असेल त्या गोष्टीकडे आपण जेव्हा जाईल तेव्हा आपल्याला ते लक्षात येईल. आता आपण पहिले बघू दोनची कसोटी. दोनची कसोटी काय राहील? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल त्याला 2ने पूर्णपणे भाग जातो. यापैकी एखादा अंक असेल एकक स्थानी असेल. काय सांगितलेलं मी? 2ची कसोटीमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल एकक स्थानी, त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो, 2ने पूर्ण भाग जातो. आता त्याचं एखादं उदाहरण बघूत आपण. जसं की 148 एकक स्थानी काय आहे आपला? 8 आहे. याला 2ने भागाकार करून बघू. 148 भागिले 2. 1पेक्षा 2 मोठा आहे, त्यामुळे 14चा भाग घेऊ. बे 1 बे, बे सती 14, बे सती 14 आहे. नंतर बे 1 बे, बे चौक 8. उत्तर आलं 74. याचा अर्थ 148 या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो, बाकी काही शिल्लक राहते का? नाही. एखादं दुसरं उदाहरण बघू. मोठंवालं एखादं उदाहरण बघा आपण. 2, 5, 2500 घेऊ. 2500ला 2ने भाग जातो का? 2500 भागिले 2 करू. बे 1 बे, बे 2 4, हाताला 1, बे 5 10, शून्याची 0 म्हणजे एकूण 1250 उत्तर येईल. म्हणजे 2500ला 2ने पूर्ण भाग जातो, 2ला पूर्ण भाग जातो, बाकी काही उरते का? बाकी 0 उरते. आता याच्यानंतरची कसोटी आहे आपली 3ची कसोटी. 3ची कसोटीमध्ये काय राहील? आता 3ची कसोटी आपल्याला कशी म्हणावी लागेल? ज्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज, जसं की ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 3ने भाग जर जात असेल तर आपण त्याला काय म्हणू? 3ची कसोटी. त्याला 3ने निशेष पूर्ण भाग जाईल. बघा, ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल
जर 3ने भाग जात असेल त्याला 3ने पूर्णपणे भाग जातो. एक उदाहरण घेऊ आपण. एकशे 44 घेऊ. हे काय आहे? हा अंक काय झाला 1, हा अंक काय झाला आपला 4, हा अंक 4 झाला. 1 + 4 + 4 उत्तर काय येते 9. तर 9 हा अंक 9 या अंकाला 3ने भाग जातो का? हो जातो. म्हणजे याचा अर्थ 144ला पण 3ने पूर्ण भाग जातो. उदाहरण घेऊन बघू. जसं 144 भागिले 3 करून बघू. 3 × 3 3 3 चौक 12, 3 चौक 12 आले. उरले किती 2. नंतर 3 7 21, 3 8 नंतर 0चा भाग 3 8 24. उत्तर आलं 48. बाकी काय उरलं का? नाही. त्यामुळे 144 या अंकाला 3ने पूर्ण भाग जातो. दुसरं उदाहरण बघू आपण. मोठंवालं 2 4 9 249. आता 2 + 4 + 9 बरोबर किती होतात? 2 आणि 4 6 + 9 एकूण 15. आपल्याला काय बघायचं आहे? 249 या संख्येला 3ने भाग जाते का हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं? 2 + 4 + 9 या अंकाची बेरीज केली. बेरजेचं उत्तर काय आलं 15. तर 15ला 3ने भाग जाते का? हो जाते. 3 5 15, 3च्या पाड्यामध्ये 15 येतात. तर याचा अर्थ 249लाही 15 3ने भाग जातो. ही झाली आपली 3ची कसोटी. 2ची कसोटी काय सांगितली? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. तसंच 3ची कसोटी आपल्याला काय सांगते? ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर ती संख्या आपली कोणती राहील? 3ची कसोटी राहील. त्या संख्येला 3ने पूर्ण. मग ही कितीही मोठी संख्या असू द्या, कितीही मोठी संख्या असू द्या, खूप मोठी संख्या असेल त्याला आपण छोट्या ह्याच्यात करून बघू. जसं की दुसरी एक मोठी संख्या बघू आपण. 2004 मोठी संख्या खूप 5927. आता बघा 5 + 9 + 2 + 7 याची काय बेरीज होईल? 7 आणि 2 9 9 9 18. 18 आणि 5 किती होतात? 23 होतात. अजून एक 23 म्हटल्यानंतर इथून 5 घेऊ अधिक 5 किंवा 4 घेऊ. 4 घेऊ. ठीक आहे. हां 59,274 ही संख्या जर आपण घेतली तर आपल्याला या संख्येला जर 3ने भाग जात आहे की नाही ते माहीत करून घेण्यासाठी आपल्याला याच्यासाठी भागाकार करण्याची गरज नाही. दिलेल्या अंकाची बेरीज करा. 5 + 9 + 2 + 7 + 4. 5 + 9 किती होतात? 14. 14 आणि 2 16. 16 आणि 7 23 आणि 4 27. उत्तर काय येते आपलं? 27. तर 27 हा अंक 3च्या पाड्यात येतो का? येतो. तर याचा अर्थ 3ला 59,274 या संख्येला आपल्याला 3ने भाग पूर्णपणे जातो. आता याच्यानंतरची कसोटी बघू आपण 4ची कसोटी. आता 4ची कसोटीला काय नियम आहेत ते आता बघू. 4ची कसोटी बघू आपण आता. 4ची कसोटी काय राहील? दिलेल्या संख्येतील अखेरच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जाईल. जसं की दिलेल्या संख्येतील अखेरच्या 2 अंकाला 4ने
4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. जसं उदाहरण घेऊन बघू आपण. 2424. आता आखरीचे 2 अंक म्हणजे हे 2 अंक घ्यायचे. 24 हा अंक 4च्या पाड्यामध्ये येतो का? येतो. म्हणजे 24,024ला 4ने पूर्ण भाग जातो. हा 24 त्या पाड्यामध्ये येते. ट्रायल करून बघू. 24/024 भागिले 4. हा जर भागाकार केला तर काय उत्तर येईल बघू. 4 1 4, 4 सकम 24, 0. नंतर पुन्हा 0 येईल. 4 सकम 24, 6006 येईल उत्तर. म्हणजे भाग पूर्ण झाला. बाकी काही उरलं का? नाही उरलं. आता नंतर एक छोटं उदाहरण बघू आपण. 632. 6232 हे अंक आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? आखरीचे 2 अंक घ्यायचे आहे. हे 3 आणि 2. हे काय आलं? 32 हा अंक आला. 6232ला आपण 6232ला 4ने भाग जातो की नाही हे ओळखायचं कसं? आखरीला कोणते अंक आले? 32. आपल्याला काय करायचं आहे? संख्येतील आखरीचे 2 अंक घ्यायचे आहेत. 2 अंक कोणते येतील? 32. 32 हा अंक 4च्या पाड्यामध्ये येतो का? 4 8 32 4च्या पाड्यात येतो. म्हणजे 6232ला काय होते? 4ने पूर्ण भाग जातो. तसंच 5ची कसोटी आपल्याला काय म्हणते? 5ची कसोटी बघू. 5ची कसोटी काय सांगते आपल्याला? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, कोणतीही संख्या कितीही मोठी संख्या जरी असली त्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. एकक स्थानी म्हणत आहे मी. एकक स्थानी. जसं एखादं उदाहरण घेऊन बघू आपण. 12275 हे आपलं उदाहरण झालं. 12275 एकक स्थानी काय आहे? 5 आहे. म्हणजे या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. 75 आखरीला काय आहे? 5 आहे. 70 0 आहे. म्हणजे याला पण 5ने भाग जातो. दुसरी संख्या बघू आपण. 125 या संख्येला 5ने भाग जातो की नाही हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला काय बघावं लागेल? एकक स्थानी कोणता अंक आहे? 5 आहे का 0 आहे? 5 असेल किंवा 0 असेल. 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. बाकी काहीही उरत नाही. आता उदाहरणार्थ आपण बघू 12275. 12275 हे वाला अंक बघू. याला 5ने भाग जातो का बघायचं असेल तर भागिले 5 करू. भाग तोडून बघा. 5 दोन्ही 10 उरले किती? 2. 5 चोक 20 उरले किती? 2. 5 5 25 27 झाले. 5 5 25 उरले किती? 2. हे किती झाले? 25 5. म्हणजे आपलं एकूण उत्तर किती आलं? उत्तर किती आलं आपलं? 2455. आपलं उत्तर रेडी आहे. बाकी काय उरलं का? 0. त्यामुळे 5ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला पूर्णपणे 5ने भाग जातो. आता याच्यानंतरची कसोटी बघू आपण. 6ची कसोटी. 6ची